गोळे सरांच्या प्रदीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटचालीविषयी तसंच त्यांच्या जडणघडणीविषयी इकॉलॉजिकल सोसायटीच्या काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांची एक सविस्तर मुलाखत घेतली. गोळे सरांनी पर्यावरणविषयक अनेक महत्त्वाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी केली आहे. त्याचेच हे संकलित स्वरूप. ही मुलाखत 2 भागात विभागलेली आहे. पहिला भाग गोळे सरांच्या जडणघडणीविषयी आहे आणि दुसरा भाग त्यांच्या आजवरच्या कार्याविषयी आहे. दोन्ही भागांमध्ये समाविष्ट केलेले उपविषय याप्रमाणे आहेत. तर तुमची ओळख सगळ्यांना एक पक्षी निरीक्षक, पक्षी तज्ज्ञ आणि पर्यावरणाचे गाढे अभ्यासक अशी आहे. तर हा प्रवास इथपर्यंत कसा झाला? अर्थात प्रत्येकाच्या जीवनातले काही महत्त्वाचे टप्पे असतात. त्या टप्प्यातून एक धागा जुळत जातो असं मला वाटतं. बरोबर. तर मुख्य म्हणजे माझं बालपण सगळं पुण्यातल्या शनिवार पेठेत गेलं. अच्छा. तर हा साधारणपणे शहराचा मध्यवर्ती भाग. त्यामुळे शहरातली गजबज एकूण ही आमच्या नेहमीच्याच परिचयाची. आणि त्यामुळे असं वाटे की ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येईल का. आणि त्यावेळेला ती सोय होती, कारण माझे मामा आणखीन मावशी हे डेक्कन जिमखान्यावर राहायचे. आणि त्यावेळेचा जर तुम्ही डेक्कन जिमखान्याचा परिसर बघितलात तर तो पुष्कळसा असा हिरवा होता. म्हणजे रहदारी फारशी नव्हती, मोठे मोठे प्लॉट्स, त्याच्यामध्ये झाडी, तुरळक रस्ते, वाहनं फारशी अजिबात नाहीत. तर अशा ठिकाणी मला नेहमीच जावंसं वाटायचं. आणि त्यामुळे मामाकडे जायचं ही आम्हाला एक पर्वणी असायची. त्यातही पुन्हा पाठीमागे जर टेकडी असेल त्या टेकड्यांवर हिंडायला जायचं हा एक आमचा नेहमीचा उद्योग होता. बाकी पर्यावरणाची आवड वगैरे असं पर्यावरण हा शब्द सुद्धा त्यावेळेला माहीत नव्हता. किंवा पक्षीही मी फार म्हणजे जीवनातल्या उशिरापर्यंतच्या टप्प्यापर्यंत फारसे पक्षी मला माहीत नव्हते. पण भटकण्याची आवड मात्र होती. आणि त्यामुळे कुठेही पुण्याच्या आसपास भटकायचं हे नेहमीच हे होतं. आणि त्यात पुन्हा मला जेव्हा सायकल मिळाली, आमच्या मामांनीच मला सायकल घेऊन दिली. मग आम्ही काही मित्र अर्थातच पुण्याच्या आसपासचे सगळे भाग पिंजून काढायला लागलो की संध्याकाळी उगीच सायकलवरनं भटकायला जायचं. असं असं करत होतो. म्हणजे ही भटकण्याची आवड. त्याच्यातून मग इमिजिएटली असं उत्क्रांत झालं ते म्हणजे गिर्यारोहण. गिर्यारोहणाचा एक छोटासा शिक्षणक्रम किंवा अभ्यासक्रम सुद्धा मी एक पुरा केला होता मुंबईजवळच्या पारसिक हिल तिथे. तर तेही एक शिक्षण थोडंसं उपयोगी पडलं. आणि त्यातून मग पुण्यामध्ये आम्ही प्रथमच एक गिर्यारोहण क्लब स्थापन केला. त्याच्यातून सिंहगडावर जायला लागलो. मग सिंहगडाचा महत्त्वाचा भाग म्हणजे तानाजी कडा, तो चढून गेलो. असं काही काही झालं. मग एक हिमालयन मोहीम काढली. आम्हाला तसं फारसं ट्रेनिंग कोणालाच नव्हतं. आता हिमालयात सगळे लोक जातात चढायला, तर आपण जायचं चढायला. एवढंच नाही. त्याच्यासाठी काही ट्रेनिंग वगैरे आवश्यक असतं ही कल्पनाच त्यावेळेला नव्हती.